विजय पाटील सारखा माणूस जो आम्ही मोठापणा करून त्यांना काँग्रेसला लढवताना मी उद्धव साहेबांना विनंती करून त्या 2 सीट मागे घ्यायला लावलेल्या होत्या. आता विजय पाटील सारखा माणूस आम्ही नाही सांगत, त्यांचे कार्यकर्ते बोलतात की आमचा पक्ष विकला. राष्ट्रीय पक्ष आता सिटी जिल्ह्यावर निवडणूक लागली. आम्ही नाही सांगत, त्यांचे कार्यकर्ते सांगतात की विजय पाटीलच्या मुलीसाठी, अल्मेडाच्या मुलासाठी जे त्यांनी तिकीटची मागणी केली. पालिकेच्या निवडणुका 29 जागेवरती सुरू आहे. तिथे महायुती महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि इथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. नाही, त्यासाठी तुम्हाला सांगतो, अविनाश जाधवनी काय निर्णय घेतला तो आम्हाला माहित नाही, पण आम्ही काल राजसाहेबांना त्यांची कंप्लेंट केली. अविनाश जाधव बघा, हा जनार्दन पाटील जितका शांत आहे त्याच्यापेक्षा जास्त आगाऊ सुद्धा आहे. मग मला सांगतो, हितेंद्र ठाकूरला मी दोष देत नाही, सतीश ठाकूरला मी दोष देत नाही. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या मनात असं मला वाटतं की युती होऊन द्यायची नाही. त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी विजय पाटील यांना चक्क शिव्या दिल्या होत्या. चक्क हितेंद्र ठाकूरला मी बोललेला होता की तुम्ही सुद्धा तुमचा सुद्धा बंगला अनाधिकृत होता. मी माझ्या शब्दाला फिरवत नाही, कधी ना फिरवणार. आणि त्याच्यासाठी माझी कितीही मोठी दुश्मनी झाली ते मला काय फरक होता, पण विजय पाटील त्यांचा स्वाभिमान विकला. महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका आता जवळ आलेली आहे. खरं तर ही लढत बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी आहे. आज बहुजन विकास आघाडी हा पक्ष पराभवाच्या संकटात सापडलेला आहे. असा असताना तारणहार म्हणून उभे राहिलेले जनार्दन पाटील, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते आहेत, त्यांनी खूप प्रयत्न केला की ही युती व्हावी आणि कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव व्हावा, भूमिपुत्रांना न्याय मिळावा. परंतु युती जवळजवळ तुटलेली आहे. असं नेमकं काय घडलं की इतकी जुळवाजुळी झाल्याच्या नंतर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने माघार घेतलेली आहे. या सगळ्या विषयाची चर्चा करण्यासाठी आज आपण शिवसेनेचे फायर ब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांची प्रतिक्रिया घ्यायला आलेलो आहोत. मामा, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. एवढे दिवस युतीची चर्चा सुरू होती. मातोश्रीवरना बडे नेते तुमच्या सांगण्यानुसार ठाकूरांच्या दरबारी जात होते. काय घोडं अडकलं, कुठे घोडं अडकलं? नाही बघा, उद्धव साहेबांना पहिलीच पसंत नव्हती युती. उद्धव साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आम्हाला की आपण स्वबळावर लढा, परंतु आमचा आग्रह होता भूमिपुत्रांच्या हितासाठी आम्ही एकत्र येण्याचे आमचे प्रयत्न होते. ते प्रयत्न सक्सेस नाही झाले, त्याबद्दल ठीक आहे. त्याच्यानंतर आमचे काही नेते मंडळी, आमचे राऊत साहेब, विनायक राऊत, आमचे जे संपर्क प्रमुख, आमचे अमोल कीर्तीकर यांच्या अनेक मिटिंग आम्ही हितेंद्र ठाकूर बरोबर केल्या. मी स्वतः सुद्धा त्या मिटिंगला असायचो. हितेंद्र ठाकूरचं म्हणणं होतं की ज्या प्रभागाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर बसून तुम्ही चर्चा करा. परंतु काही कार्यकर्ते, मी कोणाची नावं घेत नाही, कोणाला दोष नाही देत, काही कार्यकर्त्यांची भरपूर इच्छा होती की युती झाली पाहिजे. त्यांचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, मी नावं नाही घेत, कदाचित त्यांना युती करूनच द्यायची नव्हती. कारण जेव्हा पण आमच्या जोडीला ते तडजोडीला बसत होते ते फक्त एकतर्फी निर्णय घेत होते, आमचं कुठे ऐकून घेत नव्हते. त्यामुळे तेव्हाच खटकलेलं होतं, मनात ठरलेलं की नाही होणार युती. परंतु आम्ही आणखीन जुळवण्याचे प्रयत्न केले, परंतु आम्हाला एक तर सिटीवरती लढायचंच नव्हतं. हा आमचा पहिला प्रश्न होता की आमचं चिन्ह म्हणजे मी स्वतः चुक्या केलेल्या आहेत लोकसभेला, विधानसभेला, की जर आम्ही आमचा आमदार दिले असता तर आज आमचं चिन्ह घरोघरी पोचलं असतं. हा पहिला प्रश्न. चुक्या झाल्या, माझ्या हातून चुक्या झाल्यात, मी सांगतो तुम्हाला. परंतु आता आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही हार जीत ही राजकारणात होत असते, पण आमचं चिन्ह हे प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला लढवणं गरजेचं आहे आता. आणि राहिला सीटचा वाटप होता, ज्याप्रमाणे आम्ही याच्यातनं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, मनसे आणि आम्हाला 1 सीटची मागणी केली होती. म्हणजे 29 वॉर्डमध्ये आम्हाला 29 सीट पाहिजे, प्रत्येक पॅनलमध्ये एक. आणि त्याच्यात आम्ही काँग्रेस आणि मनसे आणि आम्ही एकत्र ठरवणार होतो. तो आमचा प्रश्न होता. परंतु मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत अविनाश जाधव, त्यांनी मला परवाच्या दिवशी सांगितलं की आमचं ठरलं, त्यांना 2 का 3 सीट दिली असेल, तो त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्ही तिकडे गेलो. विजय पाटील सारखा माणूस जो आम्ही मोठापणा करून त्यांना काँग्रेसला लढवताना मी उद्धव साहेबांना विनंती करून त्या 2 सीट मागे घ्यायला लावलेल्या होत्या. आज विजय पाटील सारखा माणूस आम्ही नाही सांगत, त्यांचे कार्यकर्ते बोलतात की आमचा पक्ष विकला. हा, त्यांचे कार्यकर्ते असे म्हणतात की अनिल अल्मेडा आणि विजय पाटील यांनी चक्क इतका मोठा राष्ट्रीय पक्ष आता सिटी जिल्ह्यावर निवडणूक लागणार. आम्ही नाही सांगत, त्यांचे कार्यकर्ते सांगतात की विजय पाटीलच्या मुलीसाठी, अल्मेडाच्या मुलासाठी जे त्यांनी तिकीटची मागणी केलेली आहे, आम्ही त्याला दोष नाही देत, त्यासाठी आमचा पक्ष विकला, असं काँग्रेसचे नेते मंडळी आम्हाला येऊन सांगतात. पण आमचेही लोक नाराज होते. शिवसेनेचे जे काय प्रमुख कार्यकर्ते होते त्यांच्याच चेहऱ्यावर सुद्धा
प्रोन्नत वाटत नव्हती आम्हाला, कारण आम्ही दबाव त्यांना मला असं वाटत होतं की आमच्या दबावाखाली हे लोक काय बोलू शकत नाही. ठीक आहे, आज आम्ही आमचे 115 लढतात, हार जीत होत असते, आमची 15ची अपेक्षा होती आणि 100 लोक आमच्यावरती नाराज होणार होते, आमचे कार्यकर्ते 100 आमच्यावरती नाराज होणार होते. आज आम्हाला ह्या गोष्टीची खुशी आहे की आम्ही 115 लढून जरी पडले तर आमचे 115 कार्यकर्ते राहिले ना. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 29 जागेवरती सुरू आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि इथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. नाही, त्यासाठी तुम्हाला सांगतो, अविनाश जाधवनी काय निर्णय केला तो आम्हाला माहित नाही, पण आम्ही काल राजसाहेबांना त्यांची कंप्लेंट केली. अविनाश जाधव बघा, हा जनार्दन पाटील जितका शांत आहे त्याच्यापेक्षा जास्त आगाऊ सुद्धा आहे. बरोबर आहे. मी काल उद्धव साहेबांना सांगून अविनाश जाधवची राजसाहेबांना कंप्लेंट केली. राजसाहेबांनी त्यांना काय बोलले ते तुम्हाला मला सांगणं, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय. त्यांच्या अनेक पक्षातले मनसेचे कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन आले की मामा आम्ही तुमच्या जोडीला आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला कालही सांगितलं की आपण उत्सव साजरा करूया, एकत्र येऊया, पण आम्ही सांगितलं आपली युतीच जर तुटली असेल तर तुमच्या बरोबर आम्ही साजरा कसा करणार. महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी, मुंबईमध्ये डिक्लेअर झालं की मनसे आणि शिवसेना एकत्र आहे आणि विरार वसईमध्ये तुम्ही 2-3 सीट घेऊन जर तिकडे जात असेल आणि शिटीच्या चिन्हावर लढत असेल तर तुमचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या स्वबलावर लढण्याची आमची तयारी आहे. 115 सीट आम्ही लढवणार. हा आमचा 90% आजचा निर्णय फायनल झालेला आहे. काही आम्हाला भाजपच्या लोकांचेही फोन आलेत. क्लिअर गोष्ट सांगतो की आम्ही तुमच्या जोडीला यायला तयार आहे. आम्ही तुम्हाला आम्हाला कोणाची सीट नाही पाहिजे. आम्ही स्वतंत्र आमच्या सोबत. पण मामा, ह्या 2 दिवसापूर्वी जे काही महाराष्ट्राला पाहिजे होतं तो चांगला दिवस काळ घडला. ठाकरे बंधूंचं मिलन झाला. ठाकरे आणि ठाकूरांचं मिलन झालेलं नाही, परंतु कुठेतरी ठाकूरांना आता तुमची गरज आहे. मी त्या एक तुम्हाला सांगतो, हितेंद्र ठाकूरला मी दोष देत नाही, सतीश ठाकूरला मी दोष देत नाही, पण त्यांचे जे काय प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात काय आहे ते मला माहित नाही, ते त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायचं आहे. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या मनात असं मला वाटते की युती होऊन द्यायची नाही. जे काय जनार्दन पाटील 15-20 दिवस त्यांच्याकडे, मी 15 वर्ष त्यांच्याकडे कधीच गेलेला नव्हता, पण आता जे काय 15 दिवस मी काय जो बसलो आणि जे काही चर्चा झाली, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते, मी नावं नाही घेत, प्रमुख कार्यकर्ते ज्याच्यावर त्यांचा भरोसा आहे त्यांना कुठल्याही कंडिशनमध्ये युती होऊन द्यायची नाही. मामा, तुम्ही आगरी नेते आहात. आगरी समाजाचा तुम्हाला मोठा पाठिंबा आजही आहे. एक घटना अशी घडली होती ज्या वेळेला विधानसभा 2019ची निवडणूक झाली होती. त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी विजय पाटील यांना चक्क शिव्या दिल्या होत्या. तुम्ही रस्त्यावर काळे झेंडे घेऊन निघाले होतात. कैलास पाटील रस्त्यावरती काळे झेंडे घेऊन निघाले होतात. आज ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कुठेतरी आगरी समाजाच्या मनाच्या भावना दुखवल्या जात नाहीत. बघा, तो प्रश्न विजय पाटीलचा आहे, स्वाभिमान ठेवायचा का विकास. तुम्ही पण तर रस्त्यावर उतरला मी होता. माझ्या समाजाचा माणूस म्हणून मी चक्क हितेंद्र ठाकूरला मी बोललेला होता की तुम्ही सुद्धा, तुमचा सुद्धा बंगला अनाधिकृत आहे. मी माझ्या शब्दाला फिरवत नाही, कधी ना फिरवणार. मी त्यांच्याबरोबर विरोध करून घेतलेला विजय पाटीलसाठी, हा क्लिअर गोष्ट आहे. आणि मग त्याच्यासाठी माझी कितीही मोठी दुश्मनी झाली ते मला काय फरक नव्हता. पण विजय पाटीलने त्यांचा स्वाभिमान विकला टिकला ते मी नाही सांगणार. त्यांचे कार्यकर्ते बोलतात काँग्रेसचे, मी बोलत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की विजय पाटील आपल्या मुलीसाठी आमचा पक्ष विकला, त्यांचा अल्मेडाने आपल्या मुलासाठी तिकीट मागून आमचा पक्ष विकला. ते जनार्दन पाटीलवर आरोप नाही झाले पाहिजे म्हणून मी वसईमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन विचारलं की आपण काय करायला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला मशाल चिन्ह असेल तर आपण युती करायची, युती जरी झाली तर आमच्या चिन्हावर आम्ही लढणार आणि जे कार्यकर्त्याचं मन ते आमचं असेल. आम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये आम्ही विकले जाणार नाही. नाही, पण मामा, तुम्ही एक चांगले राजकारणी आहात. राजकारणाचा चांगला अभ्यास तुम्हाला आहे. अनेक वर्ष तुम्ही शिवसेना या पक्षामध्ये, आगरी सेनेमध्ये असताना देखील काम केलं. तुमचं आनंद दिघे साहेबांवरती प्रेम होतं, तुमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम होतं, तुमचं बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम होतं. कुठेतरी जोर आहे होतं ना, आहे आज पण आहे. आज पण आहे. पण आज ज्या काही घटना घडलेल्या आहेत राजकारणात होत असते. मी माझ्या स्थानिक भूमिपुत्रासाठी माझे प्रयत्न केले, प्रयत्न सफल नाही झाले तो वेगळा भाग आहे. पण मला जे भाईंदर महानगरपालिकेमध्ये आज आमचा भूमिपुत्र आज दिसत नाही. बाहेरच्या लोकांची आलेली सत्ता आहे. कालचं तुम्ही प्रताप सरनाईक बद्दल जे हे बोलले त्यांचे आमदार, ते बघितलंच. ही परिस्थिती विरार वसईमध्ये झाली नाही पाहिजे. त्यामुळे मी माझे सगळे वाद विवाद जे काय बहुजन बरोबर होते, आक्रमक भूमिका माझी बहुजनच्या विरोधात होती, ती सगळी बाजूला ठेवून मी स्वतः प्रयत्न केलेले होते एकत्र येण्याचे. धन्यवाद मामा. जवळजवळ बहुजन विकास आघाडीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती तुटल्यात जमा आहे. असं असताना कुठेतरी जुळवाजुळव करत असताना या वसई तालुक्यामध्ये आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बऱ्यापैकी मतदार आहेत. आता याचा फटका
बहुजन विकास आघाडीला बसणार. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विजय पाटील आणि अनिल अल्मेडा यांच्यावरती आता पक्ष विकल्याचा आरोप होत आहे. एकेकाळी याच विजय पाटलांना हितेंद्र ठाकूर यांनी शिव्या दिल्या होत्या. परंतु राजकारणात कधी काही येऊ शकतो, कधीही कोण एकमेकांसोबत येऊ शकतो. हे एकीकडे ठाकरे बंधूंचं मिलन झालेलं आहे, परंतु वसई विरार शहरात ठाकरे आणि ठाकूर आता एकत्र लढणार नाही. त्यात अविनाश जाधव हे सिटी चिन्हावरती निवडणूक लढायला तयार आहेत. हा प्रस्ताव राजसाहेब ठाकरे मान्य करतील का? इतर महाराष्ट्र सैनिक जे इतक्या वर्षापासून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, आज इंजिनच्या ऐवजी सिटी चिन्हावरती लढल्याने तो महाराष्ट्र सैनिक नाराज होईल का? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.